निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रम घोषित झालेला आहे आणि त्याचं आता टाइमटेबल डेप्युटी डीओनी आपल्याला सांगितले. मुळात मतदार यादी ही शुद्ध मतदार यादी असणे, अचूक मतदार यादी असणं हे एक लोकशाहीचं लक्षण समजलं जातं आणि आपल्याला जर फ्री अँड फेअर इलेक्शनसाठीची एक महत्त्वाची कंडिशन असते. त्यामुळे हा काही विशिष्ट काळानंतर ह्या पुनरीक्षण व्हाव्यात असं एक अपेक्षित असतं. 2002 मध्ये यापूर्वी हे जे सखोल इंटेन्सिव्ह जे म्हणतो आपण विशेष सखोल पुनरीक्षण हे 2002 मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर आता 2026 मध्ये होत आहे. ह्या मधल्या काळामध्ये संक्षिप्त पुनरीक्षण पण झाले. मतदार याद्या आपल्या अपडेट होत राहतात, लोकांची नावं ॲड होत असतात, परंतु एक काळानंतर ते करणं आवश्यक असतं. तर त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आहे. तर मतदार याद्या आपल्या चांगल्या अचूक बनवण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. याचा महत्त्वाचा ध्येय असं आहे की जे पात्र मतदार आहेत ते मतदार यादीत असले पाहिजेत आणि जे अपात्र आहेत ते मतदार यादीत नसले पाहिजेत. मग अपात्रमध्ये मृत असू शकतं, स्थलांतरित, दुबार किंवा इतर अन्य काही, तर असे लोक त्याच्यामध्ये असले नाही पाहिजेत. तर हा साधारण एक महत्त्वाचं ध्येय आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आखलेला आहे. आणि यापूर्वीचा जो पहिला टप्पा होता किंवा ह्याची पूर्वतयारी होती जी मॅपिंगची असते, तर 2002च्या ज्या याद्या होत्या त्यावेळेसच्या, त्याच्यामध्ये आत्ताचे जे मतदार आहेत आत्ताचे मतदार आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मॅपिंग आपण केलेली आहे. आणि या मॅपिंगमध्ये देखील आपला खूप चांगला परफॉर्मन्स होता. राज्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर होती. जवळपास आपले जेवढे मतदार आहेत त्यांचं मॅपिंग आपल्याकडे झालेलं आहे. 92% लोकांचं मॅपिंग आपण केलेलं आहे. साधारण आपल्या जिल्ह्यातील मतदार संख्या ही 6,88,014 इतकी आहे. पुरुष मतदार संख्या 3,40,450, स्त्री मतदार संख्या 3,47,564 आहे. आणि आपल्याकडे BLOनी यापूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या ॲपवरती ऑलरेडी मॅपिंग केलेलं आहे. 92.42% मतदारांचं मॅपिंग आपल्याकडे झालेलं आहे. याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तर तो जो आता वाचून दाखवलेला महत्त्वाचा कार्यक्रम आहे, पुढच्या 3 महिने चालेल जवळपास. तर त्यामध्ये आमचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे आपल्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर त्याचे 3 मतदार नोंदणी अधिकारी हे आपले उपविभागीय अधिकारी आहेत. त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणारे आहेत ते सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी. यामध्ये बहुतांशी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करणार आहेत. जवळपास 40 नोंदणी अधिकारी आपल्याकडे काम करतील. यामध्ये जे BLO आहेत त्यामध्ये आपले 921 बूथ्स आहेत. त्यामुळे तिथे प्रत्येकी एका बूथला एक अशा पद्धतीने 921 BLOंची नियुक्ती यापूर्वीच झालेली आहे. ते काम करतच असतात. त्यांच्यावरती जवळपास 93 सुपरवायझर्स आहेत. आणि हे यांचे देखील 2 दिवस म्हणजे काल आज आपण प्रशिक्षण दिलेली आहेत पुढच्या टप्प्यांसाठी. आणि याचमध्ये या प्रक्रियेमध्ये आपण राजकीय पक्षांना देखील सहभागी करून घेतो. त्यामुळे जे काही नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत त्यांचे BLO बूथ लेवल एजंट्सचे त्यांनी नियुक्ती केलेली आहे. आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जवळपास विविध राजकीय पक्षांनी मिळून जवळपास 1300 बूथ लेवल एजंट्सची नेमणूक केलेली आहे जे BLOंना देखील सहकार्य करतील. तसेच BLO एकटे काम करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर त्यांना सहाय्यक करण्यासाठी पथकामध्ये आम्ही BLO सहाय्यक म्हणून अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील अशा लोकांची नेमणूक केलेली आहे. त्याच पद्धतीने जर स्थानिक कोणी व्हॉलंटियर्स मदत करत असेल तर त्यांना देखील आम्ही पथकामध्ये घेण्यासाठी सांगितलेलं आहे. राजकीय पक्षांची बैठक यापूर्वी देखील मतदारसंघनिहाय झालेल्या आहेत. आज तुमच्या मीटिंगपूर्वी देखील मी जिल्हा स्तरावरती बैठक घेऊन त्यांना याबाबत अवगत केलेलं आहे. यापूर्वी देखील BLA अपॉइंटमेंटसाठी देखील त्यांची आम्ही मीटिंग घेतली होती आणि त्यापूर्वी देखील त्यांना आम्ही अवगत केलेलं आहे या कार्यक्रमाबद्दल. आणि मदत कक्ष जे आहे जिल्हा स्तरावर देखील हेल्प डेस्क आहे आणि 3 मतदारसंघनिहाय देखील हेल्प डेस्क आम्ही दिलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की BLOंचं जे कामकाज होणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो आहे आता प्रशिक्षण 29 जूनला झाल्यानंतर 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये BLO हे घरोघरी भेटी देतील. त्यांच्याकडे इन्युमरेशनचे फॉर्म्स असतील, EF जे असतील, तर प्रत्येक मतदाराचा त्यांच्याकडे फॉर्म असणार आहे आणि ते घरोघरी जाऊन त्या मतदाराचा फॉर्म भरून घेणार आहेत पुन्हा एकदा. म्हणजे असं नाही की यादीत नाव असेल नसेल तर आमच्याकडे जो डेटाबेस जो मॅप झालेला आहे, अनमॅप झालेला आहे आणि ज्यांच्या नावामध्ये वगैरे चेंजेस आम्हाला दिसून येत आहेत, ॲनोमलीज आहेत, त्या सगळ्यांचेच फॉर्म्स आम्ही त्यांना देणार आहोत. आपल्याकडे जे काही 6,88,014 मतदार आहेत तेवढे आपल्याकडे EF प्रिंट करून आम्ही BLOंना देणार. BLO त्याच्या 2 प्रती घेऊन जाणार, त्या भरून घेणार मतदारांसमोर, मतदारांची त्याच्यावरती सही घेणार आणि एक प्रत मतदाराकडे राहील, एक आपल्याकडे BLOंकडे राहील. BLO ती ECI नेट या भारत इलेक्शन कमिशनच्या ॲपवरती ते अपलोड करतील. सो तेवढी ट्रान्सपरन्सी आपण ठेवणार आहोत. आणि या काळामध्ये त्याच्यानंतर
जे काही आपल्याकडे डेटा EF सगळे जमा होतील त्या अनुषंगाने मतदार संख्या, त्या अनुषंगाने पोलिंग स्टेशनचं रॅशनलायझेशन शक्य जिथे गरज पडेल तिथे, आपल्याकडे फारशी गरज पडणार नाही असं दिसते, फार कमी ठिकाणी त्या कदाचित चेंजेस होतील असा एक अंदाज आहे आमचा, ते करायचं आहे. ड्राफ्ट रोल पब्लिकेशन 5 ऑगस्ट 2026 हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे पुढचा. जी काही EF आमच्याकडे गोळा होती त्या अनुषंगाने आम्ही ती मतदार यादी एक ड्राफ्ट रोल पब्लिश करणार 5 ऑगस्टला, आणि तो पब्लिश झाल्यानंतर जर कोणाचं नाव राहिलं असेल, चुकलं असेल किंवा दुबार झालं असेल किंवा वेगळ्या पार्टमध्ये गेले असं काही दिसलं तर त्यासंबंधीचे दावे हरकती हे मतदारांनी घ्यायला आपण वेळ दिलेला आहे 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर. या काळामध्ये त्यांनी तुमच्या काही हरकती असेल, सूचना असेल त्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करायचे. त्या अनुषंगाने सुनावण्या देखील होतील आणि त्या सुनावण्या घेऊन त्या दावे हरकती निकालात काढण्यासाठी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर म्हणजे साधारण 2 महिने हे काम त्या काळामध्ये चालेल. आणि हे सगळं त्यांच्या दावे हरकती निकाली झाल्यानंतर मग अंतिम मतदार याद्या ह्या 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील, ज्याची अर्हता दिनांक 1 ऑक्टोबर 2026 अशी असेल. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व यंत्रणा बऱ्यापैकी आता SIR मध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्याकडे जरी पावसाचं असेल जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ज्या काळामध्ये हा कार्यक्रम चालणार त्याच काळामध्ये आपल्याकडे पर्जन्य पण असणार आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही जसं नियोजन केलेलं आहे की जास्तीत जास्त पद्धतीने घरोघरी भेटी लवकरात लवकर कशा पद्धतीने नियोजन करता येईल, स्थानिक सहकार्य, राजकीय पक्षांचं सहकार्य कसं मिळवता येईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांनी पण केलेलं आहे. या पत्रकार परिषदेचा हेतू हाच होता की हा इंटेन्सिव्ह प्रोग्राम पुढच्या 2-3 महिने चालणार आपल्या जिल्ह्यामध्ये. तर स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं, आपली माहिती योग्य आहे नाही तो, कारण प्रिंटेड फॉर्म असणार आहे त्यानुसार त्यांनी आपली माहिती जी बरोबर पडताळणी करायची आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे, BLOना सहकार्य करायचं आहे. तर ह्याबद्दल तो एक मेसेज आमचा जनतेपर्यंत जावा यासाठी आम्ही आपल्याला आज बोलावलं होतं. तर हा साधारण एक कार्यक्रम आहे, तर याच्यासाठी आपलं देखील सहकार्य असावं अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आपले